चला नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत करतो गजानन राठोड सर या युट्यूब चॅनलवरती। विशेष म्हणजे मला काही कमेंट्स आल्या होत्या, थोडा आवाज घुमतोय त्याच्यामुळे थोडा आवाजामध्ये आपण काय केली सुधारणा केली आणि प्रश्नामध्ये बी सुधारणा अशी केली की जे विचारल्या जाईल असेच। जर मित्र हो कोणाला जर पीडीएफ लागत असेल तर मी नक्की माझा नंबर देईल, त्याच्यावर तुम्ही हाय पाठवा आणि पीडीएफ म्हणजे आयएमपी जे आहे आयएमपी 4 बी केलं तरी चालतं, कारण की चौथा व्हिडिओ आहे हा। म्हणजे याच्या पैकी मुंबई शहर पोलीस भरतीसाठी खास उपयुक्त करून आपण काय केलेलं आहे, चालू घडामोडी आणलेली आहे। तू हो भरती चालू घडामोडीचा जो महासंग्राम सिरीज आहे हा म्हणजे 1 जानेवारी ते 10 नोव्हेंबर पर्यंत हा आपण काय केलेला आहे, हे चालू घडामोडीचा आढावा खास परीक्षा संदर्भासाठी आपण घेतलेला आहे। चला तर मित्र हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा का, ताकी गोरगरिबांच्या मुलापर्यंत तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी मी पोहोचण्याचा प्रयत्न करेल। चला तर मित्र हो, चालू विषयाला सुरुवात। आणि पहिला प्रश्न असा आहे की बघा समोरच्या घटकानुसार पहा प्रश्न असा आहे की उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणच्या सांझी काय म्हटलं मी सांझी क्रॉप्ड केलेल्या जीआय टॅग प्रदान करण्यात आला आहे। तर याचं उत्तर मित्र हो पहा मथुरा। याचं उत्तर काय आहे, मथुरा। काळजीपूर्वक लक्षात द्यायचं आणि लक्षात ठेवायचा। पहा सांझी क्रॉप्ड केलेल्या जीआय टॅग जो आहे ते मथुरा, यानी की कोणत्या राज्यातील म्हणलं तर उत्तर प्रदेश असाही प्रश्न तुम्हाला केला जातो। उत्तर प्रदेश राज्यातील जो जीआय टॅग आहे कशाचा, सांझी क्रॉपचा, आणि हा दिसत असेल तुम्हाला हा आहे सांझी क्रॉप्ड, याला जीआय टॅग प्राप्त आहे आणि हे कुठं आहे, यूपी मध्ये। चला तर मग समोरचा प्रश्न, भारतीय हवाई दलाच्या गगनशक्ती, लक्षात ठेवा गगनशक्ती 2024 हा सर्वात मोठा लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे। तर हा सर्वात मोठा लष्करी सराव कुठे आयोजित करण्यात आला आहे असा प्रश्न तुम्हाला केला, किंवा कुठे पार पडला असाही प्रश्न तुम्हाला केला, की याचा उत्तर काय असणार आहे, जैसलमेर राजस्थान। जैसलमेर राजस्थान ही काय आहे महत्वाचं तुम्हाला बी समजणं काळाची गरज आहे। म्हणजे याच्यामध्ये काय प्रश्न केला जातो की जैसलमेर राजस्थान येथे भारतीय हवाई दलाचा जो लष्करी सराव आहे, यानी त्या लष्करी सरावचं नाव काय आहे, तर त्या लष्करी सरावाचं नाव आहे गगनशक्ती 2024। समजलं असेल, आशा करतो तुम्हाला समजत असेल। चला तर मित्र हो समोरचा प्रश्न बघा, इंदिरा ॲप नुकतेच लॉन्च करण्यात आले, ते कशाच्या संबंधित आहे। इंदिरा लॉन्च लक्षात ठेवा, इंदिरा ॲप जी लॉन्च जे नुकतेच ॲप लॉन्च करण्यात आले आहे ते कशाशी संबंधित आहे। तर असा प्रश्न तुम्हाला केला की ज्यावेळेस आपला गोरगरीब कष्टकरी शेतकरी समजा एखाद्या वेळेस काय होतं की याच्यावर जातो की शेतामध्ये जातो, शेतामध्ये गेल्याच्या नंतर वीज वगैरे आपण पडते ना, तर त्याच्यामध्ये काही अडथळा निर्माण नाही झाला पाहिजे अशा करिता इंदिरा ॲप नुसते आपल्या लॉन्च केलेला आहे आणि ती कशाशी संबंधित आहे, तर बाबा याचं उत्तर आहे हवामान क्षेत्राशी संबंधित आहे। समजला असेल आशा करतो। चला तर मग समोरचा प्रश्न, गमाने नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे। कोणते गमाने नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे असा प्रश्न तुम्हाला केला। हे गमाने नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आला आहे असा प्रश्न केल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्ट उत्तर काय मारायचं याचा, की मादागास्कर। काय म्हणसाल तुम्ही, मादागास्कर येथे गमाने नावाचा काय आलेला होता, चक्रीवादळ। समजला असेल। चला तर मग समोरचा प्रश्न, सध्या चर्चेत असलेल्या कच्चा थीव बेट कोणत्या 2 देशा, हा प्रश्न तुम्हाला नक्की विचारला जाऊ शकतो। लक्ष द्या, कच्चा थीव बेट कोणता, कच्चा थीव बेट कोणत्या 2 देशांदरम्यान स्थित आहे असा प्रश्न तुम्हाला केला, की काय होईल त्याचं उत्तर कशा पद्धतीने मारायचा, लगेच तुम्ही सरळ सरळ मारायचा, भारत आणि श्रीलंका। भारत आणि श्रीलंका हे
जो कच्चाथीव बेट आहे, ह्या कच्चाथीव बेटच्या संबंधा म्हणजे काय झालेला आहे, या आपल्या भारत आणि श्रीलंकेमध्ये थोडस देशादरम्यान स्थित आहे आणि त्याच्यामध्ये थोडस वाद सुरू आहे. काय सुरू आहे? वाद सुरू आहे की त्यांचं आपलं म्हणणं आहे की इंदिरा गांधी जी आहे की त्यांनी हे बेट त्यांना काय केलेलं आहे, दान दिलेलं आहे, असं त्यांचं म्हणणं आपलं म्हणणं आहे. म्हणून लक्षात ठेवा, फक्त लक्षात असणं सध्या चर्चेत असलेले कच्चाथीव बेट कोणत्या दोन देशादरम्यान स्थित आहे, भारत श्रीलंका, असाही प्रश्न केला तर उत्तर मारून द्यायचं जायला नको. किंवा असा प्रश्न विचारला जातो, भारत आणि श्रीलंका यांच्या जो देशादरम्यान चर्चेत आहे त्या बेटाचे नाव काय, कच्चाथीव बेट, असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. चला तर मग समजला असेल समोरचा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील हुपरी येथील चांदी उद्योगाला जीआय टॅग प्राप्त झाला पहा. हुपरी, लक्षात ठेवा, कुठली? हुपरी येथील चांदी उद्योगाला जीआय टॅग झाला पहा. चांदीच्या हुपरी ब्रँडला जीआय टॅग काय झाली, झळाळली पहा, झळाळी. म्हणून लक्षात ठेवायचा, प्रश्नाचं उत्तर तुम्हाला विचारलं तर कोल्हापूर म्हणून काय करायचं, तुम्ही उत्तर मारायचं. याचं उत्तर काय असणार आहे, कोल्हापूर. तर याचं उत्तर काय आहे, कोल्हापूर. समजला असेल. चला तर मग समोरचा प्रश्न. स्टॉकहोम जल पुरस्कार 2024 चा कोणाला प्रदान करण्यात आला? कोणता? स्टॉकहोमचा 2024 चा कोणता जो तुम्हाला जल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचा उत्तर आहे तैकान ओकी. तैकान ओकी काय आहे? तैकान ओकी म्हणजे हा व्यक्ती आहे की याला स्टॉकहोम जल पुरस्कार 2024 चा काय करण्यात आला, प्रदान करण्यात आलेला आहे. समजला असेल. तैकान ओकी लक्षात ठेवा. चला तर मग समोरचा प्रश्न. सीताराम मीना यांची कोणत्या देशाच्या भारताची जे राजदूतपदी आहे तर निवड झाली आहे, तर ते म्हणजे कोणता, असा प्रश्न केला तुम्हाला, तो उत्तर आहे याचा नायजर गणराज्य. नायजर गणराज्य लक्षात ठेवायचा. नायजर कोण? सीताराम मीना. सीताराम मीना नायजर गणराज्याच्या म्हणजे नायजर गणराज्य देशाच्या भारताच्या राजदूतपदी काय झालेली आहे, निवड झालेली आहे. समजला असेल. जास्त फास्ट होतो का नाही? चला तर मग समोरचा प्रश्न. हा व्यक्ती लक्षात, असा चेहरा लक्षात असणं गरजेचं आहे. भारतात कोणते राज्य सर्वाधिक उत्पन्न मिळवणारे राज्य ठरले आहे? सर्वाधिक उत्पन्न मिळवणारे राज्य ठरले आहे. तर ते तुम्हाला तर माहिती, आपला महाराष्ट्र म्हणजे कष्टकरी महाराष्ट्र आहे. तर महाराष्ट्र याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. समजला असेल. चला तर मग समोरचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार म्हणजे लक्षात ठेवा, असाही प्रश्न केला तर याचा उत्तर तुम्ही मारायचा मीना चरंदा. कोणी? मीना चरंदा. हे लक्षात असणं गरजेचं आहे. मीना चरंदा महत्वाचा आहे. चला तर मित्र समजला असेल सर्वांना. चला तर मग हे आहे मीना चरंदा. लक्षात ठेवायचं, चेहरा ध्यानात घ्यायचा, म्हणजे काय असते, हिंट असते तुम्हाला लक्षात असण्यासाठी. चला तर मग समोरचा प्रश्न. राष्ट्रीय स्क्वॉश मानांकन स्पर्धा कोठे पार पडली? राष्ट्रीय स्क्वॉश मानांकन स्पर्धा कोठे पार पडली? तर याचं उत्तर आहे रांची. कोठे? रांची. लक्षात ठेवायचं. कोणती स्पर्धा? राष्ट्रीय स्क्वॉश मानांकन ही स्पर्धा कोठे पार पडली? तर ध्यानात घ्यायचा रांची. चला तर मग समोरचा प्रश्न. भारतात कोणत्या राज्यात परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन? परमवीर उद्यानाचे उद्घाटन तुम्हाला प्रश्न केला तर कुठे याचं उद्घाटन करण्यात आले आहे हे पहा. परमवीर चक्रचं जो उद्यान आहे तर ह्या उद्यानाला काय करण्यात आलेलं आहे, कुठे? तर लक्षात घ्या बाबा, याचा उत्तर तुम्ही काळजीपूर्वक मारायचा, म्हणजे मार्क गेला नाही पाहिजेत. तामिळनाडू या राज्यात काय आहे पहा. लक्ष द्यायचं. समोरचा प्रश्न. भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून उदयास आलेले जे पॅरादीप बंदर कोणत्या राज्यातील आहे? तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही काय मारसाल उत्तर पहा. लक्ष द्या.
भारतातील सर्वात मोठे बंदर बरं का उद्यास आलेले प्यारादीप बंदर कोणत्या राज्यातील आहे असा हे प्यारादीप बंदर आणि त्या बंदरामध्ये जहाज आहे याचं उत्तर आहे ओडिसा. काय उत्तर आहे याचा ओडिसा. म्हणून काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं की ओडिसा तुम्हाला उत्तर काय करावं लागेल लिहावं लागेल. म्हणजे तुम्हाला प्रश्न केला की तुम्ही कशा पद्धतीने उत्तर मारायचं म्हणजे तुम्हाला प्रश्न कळेल. राष्ट्रीय प्यारा तायक्वांदो स्पर्धा कोणती राष्ट्रीय प्यारा तायक्वांदो स्पर्धा कोठे पार पडली आहे असा तुम्हाला प्रश्न केला तर याचं उत्तर मारायचा चंदीगड. कोठे चंदीगड. प्यारा तायक्वांदो स्पर्धा लात मारून राहिले लक्षात ठेवायचा. लात मारामारीचा गेम म्हणजेच काय असणार आहे तुमचं उत्तर चंदीगडला. समोरचा प्रश्न थोडस कॉमेडी गिमिडी पण मला कसं वाटतं की कॉमेडी केल्यापेक्षा शिक्षण महत्वाचं आहे. म्हणून काय करायचं शिक्षण घ्या. आयुष्यात आपण कॉमेडी करणारच आहोत म्हणून काळजीपूर्वक लक्षात घ्या. समजलं पाहिजे अशा भाषेत मी तुम्हाला सांगतो. आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा करण्यात येतो हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं 6 एप्रिल. काय म्हणायचं उत्तर 6 एप्रिल. समजलं असेल. चला तर मित्र आशा करतो तुम्हाला समजत असेल. चला समोरचा प्रश्न देशात मतदार नोंदणीचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यात आहे. सर्वाधिक प्रमाणात ते आहे तेलंगणा राज्यात. तेलंगणा राज्यात सर्वाधिक मतदान करणारे काय आहे लोक आहे. म्हणून लक्षात घ्यायचं मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि तुम्ही केलंच पाहिजे असं काही नाही. तुमचं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते करणं गरजेचं आहे. हा लक्षात. म्हणून तर लोकशाही बळकट करायची असेल तर मतदान नक्की करा. समोरचा प्रश्न वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे तर ती स्पर्धा सांगली येथे आयोजित करण्यात आली होती असा प्रश्न तुम्हाला केला तर सांगली. पण प्रश्न वाचताना लक्षात ठेवा वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती तर सांगली लक्षात ठेवायचा. हे वरिष्ठ महिलांची काय आहे कुस्ती आहे. थोडस इमेजिंग पण करायचं म्हणजे तुम्हाला काय होईल समजेल. समजलं असेल. चला तर आशा करतो समजेल तुम्हाला. चला समोरचा प्रश्न द आयडिया ऑफ डेमोक्रेसी लक्षात ठेवायचं. द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक कोणी लिहिले आहे असा प्रश्न तुम्हाला केला की तुम्ही याचं उत्तर मारायचं सॅम पित्रोदा. काय मारसाल उत्तर सॅम पित्रोदा. हे सॅम पित्रोदा आहे आणि हे डेमोक्रेसी त्यांचं काय आहे पुस्तक आहे. समजला असेल. लक्षात ठेवा सॅम पित्रोदा या लक्षात ठेवायचं. द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. समोरचा प्रश्न घ्या. चला इंडिया पोर्ट्स ग्लोबल इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड च्या नियंत्रणाखाली आलेले सीटवे बंदर हे कोणत्या देशाचे आहे. कोणते लक्षात ठेवा सीटवे बंदर. कोणते बंदर सीटवे बंदर हे कोणत्या देशाचे आहे तर म्यानमार. लक्षात ठेवायचे हे सीटवे बंदर. काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे. चेहऱ्यावर तुम्हाला ध्यानात म्हणजे इमेजिंग का घेतलं की तुमच्या लक्षात राहो म्हणून लक्षात ठेवा. याचं उत्तर असेल म्यानमार. चला तर मग समोरचा प्रश्न सुविधा पोर्टल कोणी सुरू केले आहे. सुविधा पोर्टल लक्षात ठेवा ही सुविधा आहे. तर सुविधा पोर्टल कोणी सुरू केले आहे तर ते निवडणूक आयोगाने सुरू केलेलं आहे. लक्षात ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो. निवडणूक आयोगाने सुविधा पोर्टल सुरू केलेलं आहे. समजला असेल. आशा करतो तुम्हाला समजत असेल. तर चला समोरचा प्रश्न कोणत्या देशाच्या संशोधकांनी जगातील सर्वात मोठा कॅमेरा तयार केला आहे. कोणत्या देशाच्या संशोधकाने जगातील सर्वात मोठा कॅमेरा तयार केलेला आहे तर याचं उत्तर आहे जपान. काय उत्तर असणार आहे जपान. जपान या देशाने काय केलं की जगातील सर्वात मोठा कॅमेरा काय केलेला आहे उपलब्ध केलेला आहे. चलायचं मग समोरचा प्रश्न. चला समोरचा प्रश्न झिग नावाचे नवीन चलन झिग नावाचे नवीन चलन कोणत्या देशाने लॉन्च केले आहे असा प्रश्न तुम्हाला केला
तर झी बॉम्बे. कोणत्या? झी बॉम्बे. झी बॉम्बे महत्वाचं ठेवा. हे चलन दिसत असेल तुम्हाला 10, 20, 50 रुपये चलन आणि कोणी? झी बॉम्बेने काय केलं आहे? लॉन्च केलेलं आहे. समजलं असेल तुम्हाला. चला तर मग समोरचा प्रश्न. हिंदू नवीन वर्षाच्या सुरुवातीला जो उगादी महोत्सव हा महत्वाचा लक्षात ठेवा. कोणता महोत्सव? उगादी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? असा प्रश्न केला. उगादी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर लक्षात ठेवायचा, तर तो जवळपास आंध्र प्रदेश राज्यामध्ये काय केला जातो? साजरा केला जातो. लगभग सहसा मला असं वाटतं की लगभग तिन्ही राज्यामध्ये ती पण काय करू शकते? साजरा केला जातो. लक्षात ठेवा. थोडस कन्फ्युज जर असेल तुम्हाला तर नक्की कमेंट्स मध्ये सांगा याचं उत्तर काय आहे. चलायचं मग समोरचा प्रश्न. आयसीसी वन डे क्रिकेट वर्ल्ड कप 2027 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर याचं आयोजन दक्षिण आफ्रिका येथे करण्यात येणार आहे. समजलं असेल तुम्हाला. कुठे? दक्षिण आफ्रिका येथे आयसीसी म्हणजे क्रिकेट वर्ल्ड कप 2027 आहे, तर ते दक्षिण आफ्रिकेमध्ये काय करणार आहे? आयोजित करणार आहे. चलायचं मग समोरचा प्रश्न. जरा फास्ट होत असेल तर तुम्हाला कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न देण्याचा मी काय करणार आहे? प्रयत्न करणार आहे. म्हणून मी काय करणार, तुम्हाला पीडीएफ लागत असेल तर मी देईलच, नक्की देईल तुम्हाला. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक हिपॅटायटिसचे रुग्ण कोणत्या देशात आहे? हिपॅटायटिसचे रुग्ण कोणत्या देशात आहे? लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे चीन. चीन येथे सर्वाधिक हिपॅटायटिसचे रुग्ण तुम्हाला दिसून येणार आहे. तर कोणत्या देशात? तर चीन महत्वाचं लक्षात ठेवा. चला तर मग समोरचा प्रश्न. खुल्या स्कीफ युरो चॅलेंज नौकायान स्पर्धा कोणत्या देशात पार पडल्या आहेत? असा प्रश्न तुम्हाला केला. खुल्या ही नौका पळवताना दिसत आहे तुम्हाला हे नौका, तर त्याचं उत्तर असणार आहे इटली. काय आहे? इटली महत्वाचं ध्यानात घ्यायचं आहे. समजलं असेल. चला तर मग समोरचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डचे मुख्यालय आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डचे मुख्यालय कोठे आहे? हा प्रश्न पोलीस भरतीला येतो, म्हणजे येतोच. त्याचा उत्तर जिनेवा मारायचा. काय मारायचं उत्तर? जिनेवा. लक्षात ठेवा, जिनेवा हा उत्तर असणार आहे. चला तर मग समोरचा प्रश्न. आय कॅन कोच कोणता कोच? आय कॅन कोच या प्रकाशन करण्यात आलेले आहे. त्याचे लेखक कोण? त्याचे लेखक कोण आहेत असा तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही याचा उत्तर मारायचा आहे बाबू. मारा. सिद्धार्थ राजेशकर. सिद्धार्थ राजेशकर. लक्षात ठेवायचं. हे चेहरा तुमच्या ध्यानात दिसेल म्हणून चेहरा टाकत असतो मी, म्हणजे तुम्हाला समजेल. चला तर मग समोरचा प्रश्न. सी डोम. लक्षात ठेवा, सी डोम ही डिफेन्स. काय म्हटलं मी? सी डोम. लक्षात ठेवा, सी डोम ही डिफेन्स सिस्टीम कोणत्या देशाशी संबंधित आहे असा प्रश्न तुम्हाला केला तर त्याचा उत्तर मारायचा इस्रायल. काय मारसाल उत्तर? इस्रायल. आणि हे आहे क्षेपणास्त्र सी डोमचा. लक्षात ठेवा. आणि कुठला आहे? इस्रायल. हे पण महत्वाचं आहे की ते तुमच्या ध्यानात असणं गरजेचं आहे. समजलं असेल. चला तर मग समोरचा प्रश्न. उत्तर प्रदेश राज्यात कोठे राज्यातील पहिला ग्लास कॉय म्हणजे ग्लासाचा पूल म्हणतो ना आपण, दिसत असेल तर ग्लासाचा पूल दिसतो का? चला, ग्लासाचा पूल जो ग्लास कॉय पूल हा बनवण्यात आला आहे तर तो आहे चित्रकूट. चित्रकूट येथे ग्लासचा पूल आहे म्हणजे काचाचा पूल. याने कोणत्या राज्यात आहे तर तुम्ही लक्षात ठेवायचा युपी. कुठे? हे बी महत्वाचा आहे, म्हणजे समजणं गरजेचं आहे. समजलं असेल तुम्हाला. चला तर मग समोरचा प्रश्न. एचडीएफसी बँक ही देशात कोठे शाखा उघडणारी भारताची पहिली खाजगी बँक खाजगी बँक ठरली. कोणती
खाजगी बँक ठरली आहे, तर कोठे त्या बँकेनं तर आपली शाखा लक्षद्वीप येथे काय केलेली आहे, सुरू केलेली आहे. समजला असेल. चला तर मग समोर लक्षात घ्या, HDFC बँक ध्यानात घेणं गरजेचं आहे. पहा, IPL मध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा जो विक्रम आहे, सर्वाधिक षटकार मारण्याचा जो विक्रम आहे, कोणत्या संघाने केला आहे असा प्रश्न तुम्हाला केला तर सनरायझर्स हैदराबाद विचारला जाऊ शकते IPL बद्दल. म्हणून काय केलं, तुम्हाला प्रश्न देण्याचा मी काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. समजला असेल तुम्हाला. चला तर मग समोरचा प्रश्न. भारतात लोकसभा निवडणुकीत बोटाला लावणारी जी लावली जाणाऱ्या शाहीचा म्हणजे शाहीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते, 100% प्रश्न तुम्हाला केला जातो. ही जी शाही आहे तर ह्या शाहीला काय म्हटलं जातं, तर सिल्व्हर नायट्रेट या शाहीला म्हटल्या जातं. म्हणजे याच्यामध्ये बी काही प्रमाण अल्कोहोलचा असतो. लक्षात ठेवा, अल्कोहोलचा याच्यामध्ये काय असतो, थोडा प्रमाण असतो. म्हणून ही शाही काय होत नाही, नष्ट होत नाही. पण प्रश्न विचारला जातो, कोठे तयार केली जाते. एकमेव जी लिमिटेड आहे, जी कंपनी आहे ती कर्नाटक मध्ये आहे. कुठे आहे, कर्नाटक, याने की म्हैसूर. कुठे आहे, म्हैसूर. लक्षात ठेवायचा. म्हणजे तुम्हाला म्हणजे प्रश्न विचारला जातो, बोटाला लावले जाणारे, हे बघा दिसत असेल माझा बोट, बोटाला लावल्या जाणारी जी शाई आहे ती म्हणजे सिल्वर नायट्रेट याने की अल्कोहोलचा समावेश. जे याच्यामध्ये कोणत्या शाईमध्ये काय असतं आणि ती शाई कशापासून बनते असा प्रश्नही तुम्हाला केला जातो. म्हणून टाकून दिलं तुम्हाला. लक्षात ठेवा. पण उत्तर आहे याचा कर्नाटक याने म्हैसूर येथे तयार केली जाते ही शाई एकमेव. लक्षात घ्या. चला समोरचा प्रश्न. भारताने पहिल्यांदा कोणत्या देशाला ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात केली आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्राची काय केली बाबा, निर्यात केलेली आहे. तर याचं उत्तर तुम्हाला मारायचं फिलिपाईन्स. काय मारसाल उत्तर, फिलिपाईन्स या देशाला हे ब्राह्मोस दिसतं का, हे ब्राह्मोस क्षेपणास्त्र काय केलेलं आहे, निर्यात केलेलं आहे. कोणी, भारताने. कोणाला, फिलिपाईन्सला. चला तर मग समोरचा प्रश्न. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे चर्चेत आलेले माउंट रुआंग, लक्षात ठेवा, माउंट रुआंग पर्वत कोणत्या देशात आहे असा तुम्हाला प्रश्न केला तर याचा उत्तर तुम्हाला तर माहिती आहे की सर्वाधिक जे ज्वालामुखी आहे ते इंडोनेशिया देशात काय आहे, उपलब्ध. आणि कुठं, जे रुआंग पर्वत रांगेमध्ये जे उद्रेक आहे, जे चर्चेत आला आहे, हे ज्वालामुखी दिसत असन, फुटून राहिला. लक्षात घ्या, समजत असेल. चला तर मग समोरचा प्रश्न दादा. दुर्गा 2 प्रणाली कोणत्या संस्थेकडून विकसित करण्यात येत आहे. कोणती, दुर्गा 2. दुर्गा 2 कोणत्या संस्थेकडून आहे तर याच्या लक्षात ठेवायचा तुम्हाला थोडस. ओके, DRDO. कोणती, DRDO या संस्थेकडून विकसित करण्यात येत आहे दुर्गा 2 हे क्षेपणास्त्र. लक्षात घ्या. चला तर मग समोरचा प्रश्न. शेन वॉटसन याची द विनर्स माइंड टेस्ट असा या नावाचे आत्मकथा, द विनर्स माइंड टेस्ट जी आत्मकथा प्रकाशित झाली आहे तो कोणत्या देशाच्या क्रिकेटपटू आहे किंवा क्रिकेट खेळाडू आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर ऑस्ट्रेलिया म्हणून काय करायचं, उत्तर याचा मारायचा. ही जो व्यक्ती आहे ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे आणि चेन्नई सुपर किंग मधून खेळले होते. शर्टावर बघा. पण यांचं नाव शेन वॉटसन हा व्यक्ती आहे. कोण आहे, शेन वॉटसन. आणि याच्या नावाने जी आत्मकथा आहे द विनर्स माइंड टेस्ट म्हणून काय लक्षात ठेवायचं, द विनर माइंड टेस्ट हे कोणाच्या आत्मकथाच्या आधारावर आहे, शेन वॉटसन. आणि शेन वॉटसन कुठला खेळाडू आहे तर ऑस्ट्रेलिया. लक्षात घेणं गरजेचं आहे. चला तर मग समोरचा प्रश्न. भारतीय रेल्वेद्वारे गर्दीच्या स्टेशन रोबोट साथी रोबोट साथी हे रोबोट साथी कशा संबंधित आहे. रोबोट साथी कशाशी संबंधित आहे तुम्हाला प्रश्न विचारला तर ट्रेनशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे,
ट्रेनशी संबंधित आहे आणि रोबोट साथी बसवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील कोणत्या स्टेशनचा समावेश आहे? पहा, गर्दीच्या काळामध्ये रोबोट साथी हे बसवण्यात येणार आहे आणि ते आहे CSMT मुंबई. लक्षात ठेवा, CSMT मुंबई लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला तर मग समोरचा प्रश्न. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारीने कोणते पदक जिंकले आहे? तर याचा उत्तर आहे रौप्य. पण तुम्हाला असाही प्रश्न विचारला जातो, दीपिका कुमारी ही जी महिला आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर महत्वाचं उत्तर लक्षात ठेवायचं, तिरंदाजी या क्षेत्राशी बी काय आहे ती संबंधित आहे. समजलं असेल सर्वांना. आणि हो, जर तुम्हाला आता PDF लागत असेल तर मित्र हो, तुम्हाला मी नंबर लिहून देतो आणि तो नंबर म्हणजे माझ्या या पेजवरती नंबर लिहून देतो आणि म्हणजे तुम्हाला कळेल की या नंबरवरती मला हाय पाठवा आणि हाय पाठवल्याच्या नंतर मी नक्की तुम्हाला मदत करेल आणि नक्की तुम्हाला 86 98 52 14 72 याच्यावरती मला हाय पाठवा आणि मला काहीच नाही, फक्त एकच सांगा, IMP4 म्हणून हाय पाठवून टाका. मी तुम्हाला PDF टाकेल, नक्की तुम्हाला समजलं असेल. चला सर मित्र हो, पुन्हा भेटूया समोरच्या चालू घडामोडी या सिरीज मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.